अवैधरित्या गॅस रिफिलिंग, पोलिसांची धाड टाकत कारवाई, 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. नंदुरबार. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधपणे वापर करत गॅस रिफिलिंग करण्यात येत असते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे प्रकार सुरू असून त्यांच्या कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार पोलिसांनी नंदुरबार शहरात 3 ठिकाणी व नवापूर येथे एका ठिकाणी धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 3,20,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जिल्ह्यात वेळोवेळी अवैध बाबींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून वेळोवेळी कारवाई देखील करण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील गाजीनगर परिसर, भोनेफाटा परिसर, पटेलवाडी परिसर तसेच नवापूर येथील सरकार चौक परिसरात अवैधपणे गॅस रिफिलिंग करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या भागांमध्ये विनापरवाना घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस हा मोटारीच्या साहाय्याने वाहनांमध्ये भरून रिफिलिंगचा व्यवसाय करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 3 ठिकाणी विनापरवाना गॅस रिफिलिंग करीत असल्याचे दिसून आले. या कारवाईत दरम्यान पोलिसांनी या ठिकाणी असलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये 37 सिलेंडर, 7 इलेक्ट्रिक मोटर, 4 वजन काटे असा एकूण 3,20,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये गाजीनगर परिसरात अफसरोहीन नवाजुद्दीन काझी वय वर्ष 27, भोनेफाटा परिसरात दिनेश लोटन चौधरी वय वर्ष 50 व पटेलवाडी परिसरात आसिफ दादाभाई पिंजारी वय वर्ष 39, पटेलवाडी परिसरात फैयाज सईद कुरेशी वय वर्ष 19, दुकान मालक अमीन वाहिद पिंजारी तसेच नवापूर येथील सरदार चौक परिसरात जुनेद फारूक काथावाला याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 नंदुरबार.